दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। भगवान महावीर यांच्या 2624व्या जन्म कल्याणक महोत्सवानिमित्तानं सोलापुरात आस्था रोटी बँकेतर्फे अनाथ मुलांना नवीन कपडे आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या पेशंट आणि नातेवाईकांना मिष्टान्न भोजन तसंच 2 गरजू मुलींना त्यांच्या लग्न कार्यासाठी लागणारं साहित्य भेट देण्यात आलं। गेल्या अनेक काळापासून चालत आलेली दान परंपरा ही अजूनही श्रेष्ठ मानली जाते। याच दान परंपरेचा वारसा गेल्या 10 वर्षापासून आस्था रोटी बँक अखंडपणे जपत आहे। कोणताही सणवार असो वा शुभ प्रसंग असो, ते सण केवळ आपल्यापुरतं मर्यादित न ठेवता गरजू आणि गोरगरिबांसोबत साजरे केले जातात। महावीर जयंतीच्या निमित्तानं या सर्वांना आंब्याचा रस, पुरणपोळी, मसाला भात असं जेवण देण्यात आलं। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुनील शरणार्थी, राजेश लाहोटी, कामिनी गांधी, सुवर्णा कटारे, अंकित झंवर, विजय करवा, रामराव रहाणे, सुलभा रहाणे, अक्षरा गांधी, राजू तुगावकर खराडे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी 60 अनाथ मुलामुलींना नवीन कपडे वाटप करण्यात आले आणि भगवान महावीरांची जयंती आस्था रोटी बँकेच्या वतीनं खऱ्या अर्थानं साजरी करण्यात आली। या प्रसंगी आस्था रोटी बँकेचे सदस्य छाया गंगणे, संपदा जोशी, श्रद्धा अध्यापक, स्नेहा मेहता, अनिता तालिकोटी, सुरेखा पाटील, राहुल कुरकुट, अरियंत छंचुरे, आस्था रोटी बँकेचे अध्यक्ष विजय छंचुरे हे उपस्थित होते। तसंच उडान पंख माणुसकीचे या संस्थेनं यावेळी मदत केली आहे। आस्था रोटी बँक नेहमीच अशा गोरगरीब गरजू लोकांना मदत करते। यावेळी सूत्रसंचालन सुवर्णा कटारे यांनी केलं, तर आभार छाया गंगणे यांनी मानले। आस्था रोटी बँक सोलापूर यांच्यातर्फे आज या ठिकाणी महावीर जयंतीचं औचित्य साधून आपण ते कार्यक्रम घेतलेले होते। खरं तर जगा आणि जगू द्या हा संदेश ज्यांनी दिला त्या भगवान महावीरांच्या जन्मदिनानिमित्त आज या ठिकाणी हा खूप सुंदर असा सोहळा, ज्याला आपण समाज उपयोगी असं म्हणू, हा सोहळा या ठिकाणी होतो आहे। किंबहुना अगदी सकाळपासूनच या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे। आज सकाळी सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्णांना पुरणपोळी, रस याचं जेवण देण्यात आलं, जेणेकरून भुकेल्याला अन्न देणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान असतं। जैन धर्मामध्ये एकूण 4 दान सांगितली जातात, त्यामध्ये आहारदान आणि औषधदान याला अतिशय महत्त्व आहे। शास्त्रदान, अभयदान हे देखील ते अन्न संकलित करण्यापासून ते अन्न वाटप करेपर्यंत, अगोदर तर ते 2 व्हीलरला लावून जायचे, आधी सायकलला लावून जायचे, नंतर 2 व्हीलर आली, आता थोडी 4 व्हीलर आली। अशा पद्धतीनं अन्न संकलित करतात आणि संकलित झालेलं अन्न योग्य ठिकाणी पोहोचवण्याचं कार्य विजय छंचुरे अगदी मनापासून करतात आणि आज त्यांना भरपूर वर्ष या कामामध्ये आम्ही बघतो आहोत। अध्यापक स्नेहा मेहता, अक्षरा गांधी, अंकित झंवर, त्यानंतर राजेश लाहोटी हे सगळे या ठिकाणी या आस्था रोटी बँकेच्या माध्यमातून जे काम करतात, वेळोवेळी कमी जास्तीला काही दानशूर मंडळी आज आपल्याकडे जोडल्या गेलेली आहेत। मी या ठिकाणी समोर बोलू इच्छिते सुलभा रहाणे, श्री रामराव रहाणे यांना। या खरोखरच या लोकांचं खूप कौतुक म्हणायला पाहिजे। विशेषतः या जोडीचं मी मनापासून आभार मानते की एका हाकेला ओ देऊन एका मुलीच्या संसारासाठी त्यांनी या ठिकाणी हो म्हटलेलं। नमस्कार, मी आस्था रोटी बँकेची संचालिका आहे संपदा जोशी। आज महावीर जयंती निमित्त आस्था रोटरी बँकेतर्फे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पुरणपोळी व रस हा बेत तिथल्या गरजू जे पेशंट असतात, पेशंटचे जे नातेवाईक असतात त्यांच्यासाठी आपण आज त्यांना अन्नदान केलेलं आहे। त्याच व्यतिरिक्त आज आपण लहान जे अनाथ मुलं आहेत त्यांना 60 अशा मुलांना आपण ड्रेस म्हणजे कपडे वाटप, नवीन कपडे वाटप केलेले आहे। त्याचप्रमाणे आपण सामाजिक बांधिलकी म्हणून नवदाम्पत्य जे वधू आहेत त्यांना संसार उपयोगी वस्तूसुद्धा दिलेला आहे। सालाबार दरवर्षीप्रमाणे आम्ही महावीर जयंती मनवतोच। प्रत्येकजण मिरवणूक काढणं किंवा ढोल ताशे हे जो प्रकार आहे, तर आमच्या आस्था रोटरी बँकेचे सर्व माननीय छंचुरे सरच्या कल्पनेतून आम्ही हे सामाजिक कार्यातून त्या महावीर जयंती आम्ही साजरी करतो। आणि त्यानुसार पोळी आणि आमरस ह्याचं जेवण आज रुग्णांना आजच्या दिवसाचं औचित्य साधून देण्यात आलेलं होतं। आस्था रोटी बँकेचे जे सर्व आहेत विजय छंचुरे
रेस्टॉरंट यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल खरोखरच मला कौतुक कमीच आहे, कारण आज त्यांनी आणखी एक खूप सुंदर असा उपक्रम केला, तो म्हणजे अनाथ अशा 60 मुलांना त्यांनी नवीन ड्रेसचं वाटप केलेलं आहे. आणि त्याच्याही पुढचा जर कळस आपण म्हणू तर आज या मुलींचं चित्र ठरवलेलं आहे. अशा 2 मुलींच्या संसारासाठी त्यांनी गृहोपयोगी साहित्य देण्याचं कबूल केलेलं होतं. आणि हे जे साहित्य आहे त्यांनी समाजातून जे आहे ते समाजातून मिळवलेलं होतं. त्याच्यासाठी त्यांना सौ सुधा रहाणे, श्री रामराव रहाणे यांची मदत झाली आणि त्यांनी सुद्धा अगदी सरळ हाताने मुलींना साड्या, लग्नाच्या साड्या, शालू, त्याचबरोबर पाट, चौरंग या स्वरूपामध्ये रहाणे कुटुंबियांनी मदत केलेली आहे. खरोखरच समाजामध्ये असे काही लोक आहेत की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे असं म्हटलं जातं. आणि हे देणं आणि घेणं हे समाजाचं एक अंग आहे आणि हे अंग कायमस्वरूपी चालत राहील आणि त्यातूनच आस्था रोटी बँकेची नक्की भरभराट होईल असं मला वाटतं. या स्तुत्य उपक्रमाबद्दल आस्था रोटी बँकेची मनापासून आभार आणि ज्या दात्यांनी या कार्यक्रमासाठी हातभार लावला त्याची आणि मनापासून आभार. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस. न्यूज प्लस बरंच काही.